सगळीकडे असं नाही, पहिला जो आपला आय बॉल असतो हा मध्ये, त्याच्या थ्रू आधी आपण त्याच्यावर अप्लाय करायचं असं. ओके, बस इथे आपली जी ही रेष दिसत असेल तुम्हाला, जी आपली रेष असते त्याच्या खाली आधी पहिलं लावायचं. जेवढा आपल्याला प्रोडक्ट हवंय तेवढंच तुम्ही आधी लावा. त्याला तेव्हा फुकट जातं किंवा काहीतरी विचित्र होतं. आणि तुम्ही मेकअपच्या आधी देखील आय मेकअप केला तरी देखील चालतं, किंवा तुमचा पूर्ण मेकअप जो आहे तो झाला की गेलं तरी देखील चालतं, किंवा मेकअप करायच्या आधी देखील, कसं आहे तुमच्या याच्यावर डिपेंड असतं. तर इथे मी हा लावून घेतलाय. देखील दाखवतो तुम्हाला. हा जो आहे तो आपण पहिला एवढा लावून घेतलाय. ओके, तुम्ही एक मिनिट कॅमेरा नीट ठेवतो, कारण मग अशी तो पडला ॲक्च्युली माझा कॅमेरा थोडा पटकन अशा व्हिडिओच्या मध्ये. ओके, तर इथे मी लावला आहे ते आयशॅडो. आपण एक जो पहिला जो बेस आहे तो पण क्रिएट केला, त्याच्यावर आपण चॉकलेटी कलर जो आहे तो आपण लावला आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे दुसरं म्हणजे माझ्याकडे हा एक कलर आहे, सो आपण त्याच्यात तो अप्लाय करूया. हा बघा, ह्याच्यामध्ये तो मर्ज करायचा आहे. आणि मग त्याच्यात शेवटी एकदम आपण शिमर लावणार आहोत. शिमर म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सिल्वर असं गोल्डनिश आपल्याला चमकताना जे आपल्याला दिसतं ते ॲक्च्युली माझा जो फेस आहे तो तुम्हाला अर्धा दिसत असेल, कारण मी व्हिडिओ तसा चुकून राहिला आहे माझा कॅमेरा, त्यामुळे तसं तुम्हाला वाटत असेल. आणि तुम्हाला ह्याच्याविषयी काय असेल शंका हवी तर प्लीज मला कमेंट करा, मी त्याच्या नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. हा आपण जो करतोय आत्ता आय मेकअप तो एकदम बेसिक आहे. काय असा मी साध्या साडीसाठी वगैरे याच्यात मला तो पटकन करता पण इझी आहे करण्यासाठी. जे पहिल्यांदा मेकअप करतात किंवा आय मेकअप करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा खूप परफेक्ट आहे. ओके, तर इथे हे झालं आहे माझं कंप्लीट दिस. ओके, त्याच्यावर मी आपण लावूया आता मागासारखं आपण म्हटलं तसं. माझ्याकडे एक अशी ब्लॅक कलरमध्ये आहे किंवा माझ्याकडे असं गोल्डन कलरमध्ये, तर आपण गोल्डन थोडंसं लावूया. एकाच ब्रशने केलं तरी देखील चालतं किंवा दुसरा ब्रश घेतला तरी चालतं. असं एका अंगठ्याने असा डोळा जो आहे तो वर हे करायचा, कारण मग आता जो आपला आयशॅडो आहे तो सगळीकडे इक्वली स्प्रेड होत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्ण एका हाताने जो आपला आयब्रो आहे तो आपल्याला वर अशी उचलायची आणि त्याच्यावर आपला जिथे आपण मगाशी जसं स्टार्टिंगला आय बॉलवर आपण पहिलं हे केलं होतं कॉन्सन्ट्रेट, तसंच आधी त्याच्या इथे लावायचं, मग दुसरं. आणि असा जो ब्रश आहे तो असा 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 फिरवायचा, म्हणजे असं. थोडासा घेऊया, जास्त नाही लावला तरी चालेल. तुम्हाला जर हे जे आहे गोल्डन कलरचं जो ते तुम्ही नाही लावलं तरी देखील चालेल, लावलात तरी देखील चालेल, असं काही पण हे नाही आहे. ओके, इथे माझं लावून झालं आहे. ओके, हे इथे
आय मेकअप हा झाला. त्याच्यावर तुम्हाला कन्सिलर तुम्हाला आयलायनर लावायचं असेल देखील तुम्ही आयलायनर लावू शकता. माझ्याकडे आयलायनर आहे एकच फक्त. माझ्याकडे आयलायनर अशा ह्याच्या पद्धतीत आहे. सो मी आयलायनर ह्याच्यावर मी लावतो. आणि आयलायनर लावण्यामध्ये देखील प्रकार आहेत. प्रकार मीन्स जर लहान डोळे असतील तर तुम्ही मोठा जरा मी असे ठळकपणे लावलात तरी देखील चालेल. आणि जर जरा मोठे डोळे असतील तर त्याला तुम्ही जाड लावू नका. एकदम पातळ असा तुम्ही आयलायनर जो आहे तो तुम्ही अप्लाय करा. तो त्याच्यावर खूपच छान दिसतो. तुम्हाला दाखवतो. हा जो तुम्हाला मेकअप आय शॅडो आहे तो एक मस्त असा शेड तरी आम्ही तयार केला आहे. आणि तुम्हाला आयलायनर थोडा आय थिंक इथून माझा वाकडा झाला आहे, पण जो आयलायनर आहे तो खूप छान अशा पद्धतीने बसला आहे. आणि जो आपला आय मेकअप आहे तो खूप असा छान प्रकारे बसला आहे. सो तुम्हाला माझा ब्लॉग जो आहे तो कसा वाटला तुम्ही मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.